मोरे साहेब नमस्कार. तर आपलं पारुंडे ते वैष्णव हा रोड आणि इथं समोर ब्रह्मनाथाचं मंदिर, इथं प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुंडे. तर एकंदरीत असं आहे, आमचा आता ह्या रस्त्याचा विषय फार दिवस प्रलंबित आहे. तर काय झालेलं आहे, आम्ही वेळोवेळी इथं पंचायतला अर्ज करून ह्या सर्व गोष्टी, पण हे सर्व होत असताना पंचायतने जे सरपंच होते जयेश पिंडे त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर किसन जाधव नामधारी सरपंच, तर ह्या लोकांनी थोडंसं 19-20 करून ह्या आमच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. दुर्लक्ष करत असताना त्याच्यावर आहे ना ग्रामसेवक मॅडमकडे आम्ही वेळोवेळी अर्ज केले आहेत बरेचसे असे. आता माझ्याकडे आहेत ते ऑलरेडी, परंतु मात्र त्याच्यावर कोणीही दखल घेत नाही आणि आमच्या ह्या रस्त्याची कोंडी ही अद्यापर्यंत आहे. काय कोंडी झाली तुमच्या इथून बोळ दिसतोय? हा कोंडी झालेली बघा ना, आता हा बोळ दिसतोय आणि हे क्षेत्र आता हे जे घर बांधले त्यांच्या जे मालकी हक्कात जेवढी जागा त्यांची याच्यात आहे कागदोपत्री रेकॉर्डला, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु जेवढं अतिक्रमणात आलंय हे कमीत कमी 9 ते 10 फूट आहे ना अतिक्रमणात आलेलं घर आहे. तर त्या संदर्भातून आम्ही वेळोवेळी पंचायत समिती म्हणजे गट विकास अधिकारी यांना पण अर्ज केलेला आहे, तहसील कार्यालय तिथे पण अर्ज केलेला आहे. ते करत असताना आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक पारुंडे सरपंच यांना 9 ते 10 अर्ज माझ्याकडे आता प्रलंबित आहेत. तर त्याच्यावर कोणीही दखल घेतलेली नाही आहे. त्या संदर्भातून आम्ही म्हटलं आता नाही, शेवटी आम्हाला कुठेतरी न्याय पाहिजे. घर कुठे तुमचं? हे काय आमचं घर इथं पाठी आहे. हे आता बघा ही समोर आमची घर आहे, पहाड वस्ती. हा संपूर्ण कुटुंबाचे आहेत आमचे राहणारे. इथे 5-6 घर आहेत. आता हे तुम्ही जे घर बांधलेलं अतिक्रमण म्हणताय, हो. कुणी बांधले घर? हे दीपक कोंडाजी दळवी. कुठले ते? ते इथलेच पारुंड्याचे आहेत. 10 फूट त्यांनी अतिक्रमण केले कशावरून? कशावरून म्हणजे मोजमाप केलेलं आहे ग्रामपंचायतने आणि त्यांच्या रेकॉर्डला. आता तुम्ही आहे ना पंचायतमध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे, आमच्याकडे तर आहेच आहे, परंतु पंचायतमध्ये सुद्धा आहे. तुम्ही त्याचा शोध घ्या का हा अतिक्रमण आहे का आम्ही चुकीचं बोलतोय का बरोबर बोलतोय. हो आहे ना. अतिक्रमण केले त्यांनी? कोणाकडे केले अतिक्रमण? आमच्या रस्त्यामध्ये, आमच्या गवळी वाटेचा रस्ता आता आहे ना बघा, हा इथं आहे, इथनं असा सळ आहे का इथनं, या इकडे तुम्हाला मी दाखवतो अजून. आता या का ही आमची सर्व भावकी. बेंड झालंय का? नाही माग आहे ना, पण यांनी काय केले अतिक्रमण. आता तुम्हाला आहे ना मी माझ्याकडे नकाशा पण आहे, नकाशा दाखवतो. हे बघा मुख्य रस्ता कुठला त्याच्यात? मुख्य रस्ता दाखवतो ना. हे बघा ही प्राथमिक शाळा बरोबर, हा मुख्य रस्ता. हा इथनं आहे ना, इथनं हे बघा. आता इथनं आपण आलो का? इथून आलो. हो. हा 37, हा 41, हा यांचा, हा 36, हा आमचा सार्वजनिक. हे बघा इथलं आता संदीप भाऊ जे उभे आहेत का तिथं, त्याच्यानंतर 33 ही आमची भावकी पूर्ण आणि हे 32 आमची सख्खी चुलत भावकी त्या बाजूला. अशी आमची सर्व पूर्ण म्हणजे प्रॉपर्टी आहे. पराड साहेब, हा या ठिकाणी इथं काहीतरी घराचे काय अवशेष दिसतात. हा तुम्ही म्हणले आरपार रस्ता आहे, मग हे अवशेष कुठून आले? ऐका ना, मग हे ना हे यांनी आता यांनी बांधकाम केल्याच्या नंतर हे पूर्ण पॅकिंग करून ठेवलं. हो. काही थोडे दिवस फक्त हा बंद राहिलेला आहे काही हो का? याच्यासाठी. आता ह्या इकडे तुम्हाला अजून दाखवतो. हे बघा हे असाच आहे ना, असाच. हे बघा आता तिथनं जे आहे रस्ता रेकॉर्डला आहे. मग आम्ही काय असं काय बुवा कोणतं आपलं खोटं बोलतोय किंवा आता पत्रकार माझे मित्र बंधू आहेत असं काय अशातला काही पण भाग नाहीये. मी खरं बोलतोय. हो डायरेक्ट काय असं आणि मागे आमचा गोठा आहे म्हणजे जनावरांचा असा या इथून जात होता असं डायरेक्ट. हो. अतिक्रमण काय करून दिलं तुम्ही? ऐका ना, त्याच्यावर काय केलं मग असं त्याने करायचं, मला शिव्यागाळ्या करायच्या, माझ्यावर कुठंतरी NCR दाखल करायचे, खोट्या नाट्या केसेस करायच्या. मग अशा गोष्टी झाल्या. आमच्या लोकांनी प्रतिकार पण केला पोलिसांनी. आता काय होतं शेवटी तुम्हाला माहिती आहे पोलिसांचा तो अधिकार नाही आहे, फक्त मारामारी हाणाहाणी होऊ नये म्हणून साठी दिलेलं आहे, पूर्ण दिलंय ना? दिलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवतो ना. पूर्ण आहेत. हो सर्व दिलेलं आहे. ग्रामपंचायतला आम्ही ते काय म्हणे? वारंवार कॉल केलेले आहेत. हो सर्व आमच्याकडे रेकॉर्ड आहे, आमच्याकडे अर्ज आहेत, त्याचे पोच आहेत. तर आम्ही उत्तर काय आलं ग्रामपंचायत? त्यांचं उत्तर असं आलं का म्हणे ते रेकॉर्डला रस्ता दिसत नाही. रेकॉर्डला रस्ता कसा दिसत नाही? मग आम्ही काही रस्ता म्हणजे का आम्हाला रस्ता नाहीच आहे का? आम्ही कुठून बाहेरून आलो? माझी आमची तर हो अहो आपण पार हे तर समजा मी चिठोर दिसते समजा
थोडक्यात बोलतो. पण आता आपण पंचायतमध्ये जाऊ, मोठा गावचा नकाशा आहे त्याच्यात तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यात माझं आमचं जर काही पराड लोकांचं पराड पाटील आता काय आले माझ्यावर काय एलिगेशन केलं होतं हे तुम्हाला पण माहिती आहे. ह्याच संदर्भातून खोटं नाटक करून ज्या गोष्टी आहेत का मला त्याच्यावर माझ्यावर काय काय हे झालं हे सर्व माहिती. परत मी जॉईन झालो हे तुम्हालाही पण माहिती आहे, बरोबर. परंतु ह्या गोष्टी ह्या असं असतं, मी असं खरं काही बोलायला गेलो आम्ही अन्याय तरी सहन करायची क्षमता पाहिजे. हो लिमिट या ना, हा या ना दाखवतो. काय झाले हे तुम्हाला ते दाखवतो. तर सध्या बघा हे आमचं पूर्ण जाण्या येण्याची पूर्ण वहिवाट आहे आणि घरामाग आमचा गोठा आहे. घरामाग माझ्या जनावरांचा पण गोठा आहे. माग घर तिकडे राहणारी घर आहेत. बरं माझ्या जनावरांसाठी त्यांना मी अक्षरशः रिक्वेस्ट केली का माझ्या जनावरांचा माग इथं बॅक साईडलाच आहे. हा तर काय पूर्ण ऐका ना संदीप भाऊ काय आले आता मी इकडनं आहे का सध्या आपलं इकडनं काम येतो होतं, मी. हा, याच्यातून आम्ही इथं त्याच्यावरून करतोय. आहे वाद. आणि ती आहे का ती ही मालकी सुद्धा ही मालकी जे पवार लोक म्हणतात त्यांची मालकी नाहीये. ही ग्रामपंचायत पारुंडे आणि ट्रस्टी ह्या मालकीची आहे. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, माझ्याकडे पेपर त्याचे. हा आमचा गोठा आहे इथं समोरच. सरीकडून माझी कोंडी हा मग सरीकडे केसेस चालू आहेत. आतमध्ये गोठा आहे, माझी जनावर असतात आतमध्ये. आता वासर पण आहेत, गायी वगैरे असतात. इकडून काढता इकडून तात्पुरती हा तात्पुरते म्हणजे मी तात्पुरती येतो इकडून जे. काढतो. इकडून अडचण आहे तुम्हाला. हो आणि ते पवार लोक आमचंच आहे तुमचं आहे. तुम्ही मोजणी आणली स्वतः मोजणी आणून तुमचा तो गटच नाहीये. तो गट निघतोय पवार लोक काही ठराविक लोक आहेत. हा शंकर काशीनाथ पवार. काय होतं त्यांची अडचण आहे. हो ते बघा शंकर आतमध्ये काशीनाथ वासरे, पवार गाय वसंत गंगाधर पवार त्यांची अडचण म्हणजे ते आमची मालकी आहे तुमची मालकी आहे. पेपर दाखवा मोजणी करा. मोजणी निघाल्यानंतर तुमचं निघालं हरकत नाही. आम्ही त्याला कुठं नामंजूर म्हणतोय का मंजूर आहे आमची. पण आपल्या नसताना आपल्या आई नाही ना आपल्या लोकांच्या आईला आपली आई म्हणायचं हे चाललंय. आणि आमची सरीकडून कोंडी नाग आपला त्रास. आणि मी पोलीस पाटील असल्यामुळं कसं हा मग काय मग लगेच कुठंतरी खोटा गुन्हा दाखल करायचा कारवाईला मला भाग पाडायचं अशा हे प्रवृत्ती झाली ह्या लोकांच्या. बरं पंचायतकडे आम्ही कोणते लेखी अर्ज जर केले तर अर्जावर जर आमच्या समजते जे रहिवासी त्यांच्या सह्या वगैरे घेतल्या तर हे काय करायचे त्यांना रस्त्यात गाठणं दमदाटी करणं. माझ्या बायकोला मध्यंतरी त्यांनी भरपूर मारहाण केली तिच्या. आता काय झाली भांडणं तुम्ही सकाळी फोन केला त्यावेळी काय घडलं होतं. नाही आता काय आता मध्यंतरी जी भांडणं झाली होती ना त्या संदर्भात तुम्हाला मी ती हे दिलं होतं. आणि माझी जनावर आहेत राहू दे चालू नका दाखवा तोंडी सांगा फक्त. जनावर आहेत मी त्यांना बोललो तर ते काय बोलले डायरेक्ट तुमचे जनावर कापायला देऊन टाका. म्हणजे हे अक्षरशः चुकीचं. तुम्ही गोरावडी आहे तुम्ही काय घर बांधणार म्हणजे एकदम असं याच्यात बोलणं त्यांचं चुकीच्या पद्धतीमध्ये. माझ्या सासू सासऱ्यांनी पण अर्ज दिले होते तर त्यांना पण मध्ये रस्त्यात अडवलं आणि सासऱ्यांना म्हणले तुमचा जायचा रस्ता बंद करू म्हणून. ते पण जरा त्यांचं वय झालेलं आहे ते कामाला जातात ते त्या मिस्टरांना मध्ये मारहाण केली रस्त्यात तर गाठून. ते कामावरून येत होते तर माझ्या नवऱ्याला पण मध्ये मारहाण केली त्यांनी. कोणी पण ते दळवी सांगा संपूर्ण. हो त्या संदर्भात आता कुठे आहे इथं राहतात की इथं ते सध्या आहेत तिथे पंचायतच्या जवळ तिथं राहतात. त्यांचं जाणं येणं इथंच असतं. आणि दरवेळेस आहे की आमच्या गाडीची नुकसान पण केली जाते. ती पेट्रोलच्या टाक्या फोडल्या किती अक्षरशः गुंडागर्दी अक्षरशः गुंडागर्दी सरळ सरळ. म्हणजे आम्ही आमचा हक्क जर मागायला गेलो तर सरळ सरळ दमदाटी देणं किंवा गुंडागर्दी करणं. माझ्या जनावरांना चुकीचे काहीतरी अपशब्द वापरणं गुरावडी घरं बांधणार आहेत का असं काहीतरी बोलणं म्हणजे ही पद्धत नाही. आणि आम्ही आमचा हक्क मागतो पंचायतला. आम्ही ह्या गोष्टीची वारंवार दक्षता हे केलं पण पंचायतने आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत नाही केलेली अजूनपर्यंत नाही केली. आमच्याकडे तसं पूर्ण पंचायतचे जे काय आम्ही त्यांच्याशी पत्रावर केले ते पूर्ण आहे. तहसील कार्यालयात रस्ता मागण्याची केस चालू केली होती का? ठीक आहे ती मी कल्पना आता साहेबांनी आला. ऐका ना मी अर्ज केला. त्यांनी मला काय झाले जे मंडल अधिकारी जे आहेत का ते म्हटले आम्ही तहसील कार्यालयामध्ये काही आमचं हे दिलेलं आहे म्हणजे त्यांचं काय जे आहे ना म्हणणं त्यांनी हो से म्हणणं म्हणजे दिलेलं आहे. तर से दिल्यानंतर ते म्हटले बा फक्त तुम्ही मोजणीचा अर्ज करून टाका. मोजणीचा अर्ज तशी मोजणी एकदा केलेली आहे ग्रामपंचायतने. जयेश फुंडे सरपंच असताना त्यांनी स्वतः 9 फूट घर पुढे असून आपल्याकडे पत्र आहे त्याचं तुम्हाला मी आत्ता हे पण दाखवतो. आणि त्याच्यानंतर ते होत असताना सुद्धा परत ते लोक तेवढ्याच याच्यावर घर बांधतात. म्हणजे मग याचा अर्थ म्हणायचा काय. त्या मोजणीमध्ये जागा कोणाची निघाली ती पूर्ण आमच्या वहिवाटीची. म्हणजे आमची मालकीची नाही परंतु ग्रामपंचायत ह्या मालकीची सार्वजनिक सार्वजनिक Yes. सार्वजनिक गायरान. जागा निघाली. हो 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 मग ते काय ना गवळींची जागा नाही निघाली. दळवींची जागा नाही निघाली तरी पण ते अतिक्रमण चाललंच आहे. थोडंसं आता काय आले तसं पत्र दिले हो दिलं परंतु
वरून पत्र दिलं, परत त्यांना सुद्धा एक चुकीचं पत्र दिलं का नाही ते बांधकाम चालले ते त्यांच्या जागेत चाललेले, असं हे जयेश शिंदे आहेत ना त्यांनी ह्या गोष्टीचं हे सुरू केलेलं आहे. तुमचं काय म्हणे डबल बोलतात. हो डबल का हजारो कार्यक्रम डबल चालला म्हणून तर त्यांनी कागदावर मग तेच दिलं ना त्यांना का बा हे जे आहे ते त्यांच्या म्हणजे जागेत घर बांधतात ते घरकुल जे आहे आम्हाला दिलेलं आहे का बाबा पुढे 9 फूट आलेले असं आम्हाला पत्र दिलेलं आहे. वटा बांधायच्या आधीच ते मोजणी बिजणी करून गेले होते ना, तर त्यांनी सांगितलं होतं की ही सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घर बांधत बरं चालले. आता तुम्हाला रस्ता नक्की कुठून पाहिजे, इथून का तिकडून? ऐका ना आम्हाला रिसर रस्ता इकडं नाही, आमचा हक्काचा आता हा आहे ना हे जे आहे हे देवस्थान ट्रस्ट श्री ब्रह्मनाथ देवस्थान ट्रस्ट ह्या मालकीची जागा. ते काय उद्या शेवटी आम्हाला बा उद्या म्हटलं बा आम्हाला बा काय बांधकाम करायचं काय करू शकतात तर शेवटी ती त्यांची मालकी आली. बरोबर तुमच्या रस्त्याची मागणी तिकडे हो, इकडे तिकडं. नाहीये. ते इकडून इकडं- आपल्या इकडनं मेहरबानीने जाते. नाही मेहरबानीने नाही फक्त त्या पवार लोकांचा काही विषय संबंध नाही तिथं. ते आजपर्यंत काय फक्त एक दांडगाई करतात ही आमचीच मालकी हे आमचंच आहे ह्या गोष्टी चाललेल्या आहेत फक्त बाकी काय नाही. ही सार्वजनिक मालकी आहे देवस्थान ट्रस्ट पण पार आमचा जो हक्काचा रस्ता आहे ना हा वहिवाटीचा अक्षरशः 4 ते 5 पिढ्यांचा रस्ता आहे. माझी आतपिढी जात माझी सेवा मी केली जाते इथं माझ्या जनावरांची पूर्वीपासूनची. ते कोण दळवी का काय म्हणले हो हो तुम्ही? हो एवढं दिवस बांधू होते मग तुम्ही रोखायचं. आम्ही अडवलं ना त्यांना, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला पंचायतनी परमिशन दिलेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला ह्या पद्धतीचं हे केलेलं आहे. पण पंचायतनी यांना परमिशन दिलं त्यांनी आम्हाला दाखवलं होतं, पण पंचायतनी यांना कोणत्याही प्रकारची अडवणूक केलेली नाही. पंचायतकडे अधिकार असताना पंचायतनी यांना अडवणं गरजेचं होतं. जागा आहे ही आता चालू आहे ती? ही आमचा वहिवाटीचा रस्ता आहे हा पूर्ण. अहो, अख्खा हो हो ही पवार ही इकडे हे दुसरी कुटुंब राहणार इथं घर होतं जुनं पहिलं इथं या ठिकाणी घर होतं ते समोर त्यांनी आता बांधकाम केलेलं आहे ते. हे काय गट आहे का काय सरळ झालं याचं काय झाले हा आता आपल्याकडे आहे ना हे आहे नकाशा आहे ना गट क्रमांक पडलेले आहेत. गट क्रमांक आहे का प्लॉट आहे तिथं? नाही प्लॉट नाही गट क्रमांक आहेत बर प्लॉट नाही. म्हणजे गट किती क्षेत्राचा आहे तुमचा हा? काय तुमचं माझा 31 नंबर आहे माझा. किती क्षेत्र आहे त्याचं? दाखवतो तुम्हाला. माहित नाही का तोंडी सांगा. तोंडी 284 फूट का काय असं काय आहे. स्क्वेअर फूट आहे का? हो स्क्वेअर फूट ते हे असेल ना क्षेत्र plot. हो. बसतोच का म्हणतो? नाही गट म्हणजे हा ते गट क्रमांक बरोबर आहे. ते चुकीचं बोललो मी. ठीक आहे तुमचं म्हणणं असं आहे का इथून तुमचा ऐका ना आता हे जे आहे दळवी त्यांनी 10 फूट ही अतिक्रमण केली. जर हे जर 10 फूट दिसते तर मग ते बी अतिक्रमण अतिक्रमणच आहे ते अतिक्रमणच ऑलरेडी हा? ते पण ते पूर्ण काय अतिक्रमणच झाले आहे ते. सार्वजनिक मालमत्ता शाळेत आपली पण लहान मुलं आहेत इथे त्याच्यामुळे तुम्ही जे प्लॉटचा उल्लेख केला ना कसं दाखवता इकडे जरा दाखव ना माझ्याकडे. तुम्ही मग जर गट बोलताय पाटील आहे तुम्ही, हा. नीट सांगता बी येईना. हां पुढे आता आपण उभं हे बघा आपण उभे आहे ना प्राथमिक शाळा हे बघा इथे आपण आता इथे उभे आहोत. हे बघा ह्या पॅसेजमध्ये हा पॅसेज हो मग आता ही जी जागा दिसते हा ही कोणाची? सार्वजनिक का? सार्वजनिक मालमत्ता आणि ग्रामपंचायत. तुमचं किती आहे प्लॉट नंबर? हा हे आमचं आहे ना 36 हे मोकळा 36 हा प्लॉट आणि ते तिसरा आहे का मोकळा प्लॉट. म्हणजे आता माझं जे दळविंद घर बांधले कुठे? हे काय इकडे आहे पाठी जुनं घर 37 आहे त्यांचं ना? आतमध्ये होतं ते. 37 हे इथं पुढे आहे ना हे तुम्हाला अजून अहो, दाखवतो मी. ऐका हा. आता इथं जे काही दिसतंय ते क्षेत्राचं काही याचा क्रमांकाचा नाही, उल्लेख नाही म्हणजे नाही, याचा हो. अर्थ ही सार्वजनिक मालमत्ता आहे. Yes, हो हो ही भरपूर जागा आहे की मोठी. हा जागा गेली कुठे मग? मग आता जी जागा गेली मग आता काय हे बघा माझ्या मोबाईल मध्ये पण आहे तसं तुम्ही पाहू शकता इथं. आपण वाटल्यास ग्रामपंचायत ग्रामपंचायत सार्वजनिक जर मालमत्ता ग्रामपंचायत असेल त्याच्यावर अतिक्रमण हटवायचं काम ग्रामपंचायत कुठलंच केलं नाही त्यांनी आतापर्यंत कुठलंच हे नाही केलेलं. हो तेच झालं ना माझ्याकडे तसे म्हणजे- पत्र त्यांच्याशी केलेले मी. तुम्ही पाटील आहात तुम्ही तहसीलदार साहेबांना वगैरे विषय सांगितलं का? सांगितलं हो हे काय अर्ज आहे माझ्याकडं दाखवू का तुम्हाला. तुम्हालाच नाही भेटत नाही. मग आता काय सांगायचं गाडी संदीप भाऊ गाडीची लय नुकसान आहे. आम्हालाच नाही गाडी लावल्यावर भेटत. काय होतं? नुकसान केलं जातं. पेट्रोलची टाकी आमच्या जागेमध्ये तुम्ही गाडी लावता. पण त्यांचं असं म्हणणं आहे का त्या कोपऱ्यापासून टायर फोड त्या कोपऱ्यापासून तर हे पूर्ण हे सगळं आमचं हक्काचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सिद्ध करा ना मोकळं. हा येस पण आम्ही त्यांना आमच्या कागदपत्र मागणी केली त्यांच्याकडे. तुम्ही पण करा ना प्लॉटची तुमच्या मोजणी. आम्ही मोजणी केलेलीच आहे ऑलरेडी. कुठं आलं तुमची मोजणी? मग मोजणी ऐका ना मग हेच तुम्हाला सांगतो ना आमची मोजणी आहे ना इथून ही आमची मालकी झाली परंतु ही आहे ना ही सार्वजनिक मालमत्ता असते नाही का आणि हे इकडं आहे ना आमच्या रस्त्यात अतिक्रमण करून परत तिकडं पण आमचं अजून इकडंच आहे हे इथून तिथून आमचंच आहे. आम्ही दिसलो का मुद्दाम बोलणार का हे म्हणजे सगळं कसं आमचं आहे, आहे, तुम्ही मूर्ख. अडवणार.
जे इथं सार्वजनिक जागा आहे ती आपली प्रत्येकाने थोडी थोडी ताब्यात घेतलेली आहे. आता रस्ता आहे तो पण ठेवला. पण हे पंचायतला आम्ही पूर्ण वेळेस त्यांना नजरात आणून दिलं, पण पंचायतने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. बरं आता तुम्हाला काय अपेक्षा आहे ना आमच्याकडून तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आम्हाला का आम्हाला रस्त्याच्या संदर्भातून न्याय भेटावा. आम्हाला एवढीच अपेक्षा. आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही, काय नाही. किंवा आमचं जर चुकीचं तुम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्या एक मीडियासमोर फार हात जोडून माफी मागूयात. या बाबतीत काही असं हेच नाही, शंका नाहीये. तुम्ही सार्वजनिक जागेत घर नाही ना बांधली? नाही आणि बांधले असेल तर त्यांनी दाखवा ना. आता हे जे पडलं हे कोणाच जागेत हे आमची मालकी आहे ना, आमच्या भावकीची आमचा मालकी. वहिवाटीच आहे. हो आमचा 4 ते 5 आमच्याकडे रेकॉर्ड आहे. तुम्हाला आता माहिती आमचं जुनं घर आहे. चौकशी 4-5 अहवालाचा पिढ्यांचं उत्तर घर आहे आहे माझं. सिटी सर्वेचा. बर हा, त्याच्यामुळे ते काय असं आमचं काही चुकीचं नाहीये. चुकीचं तुम्हाला जर वाटलं मीडियाच्या माध्यमातून. तुमची का? हे आनंदराव. तुमचं काय नाव आहे? आनंदराव. संपूर्ण नाव सांग ना तुझं. तुम्हाला बी त्रास आहे का? आणि मग पंचवीस गाड्या आहे, म्हणजे ह्या दोन्ही इथं 2 गाड्या असतात उभ्या. तर त्यांची पेट्रोलची टाकी फोडली, किती वेळा ते टायर फोडलं. आणि एक दिवस तर त्यांना रस्त्यातून कामाला वरनं येत होते तर त्यांना गाडीवर अडवलं आणि दोघांनी मिळून त्यांना मारहाण केली. आता इथं मध्ये पंचायत एक व्यक्तीमुळे खूप लोकांना त्रास आहे. हो दळवी आणि त्यांना थोडेसे गुंड जे आहे ना, गुंड प्रवृत्तीचे ते ताकद देतात. अडवलं होतं, म्हणलं तुमचं जायचा यायचा रस्ता बंद करू म्हणून. तर माझ्या मुख्य जनावराला त्यांनी चुकीच्या पद्धतीने कापून टाका द्या. म्हणजे आपण आज मी अक्षरशः आज कितीतरी वर्ष म्हणजे माझ्या आजोबा पंजोबापासून त्यांची सेवा आम्ही घडवतो आणि कापून टाका त्याच ठिकाणी. आता सध्या अजून इथून जायची, आता त्याच ठिकाणावरून जातात आमची जनावर. आता कवर नाही ना आम्ही दुसरीकडून. आमचा हक्काचा इथं रस्ता असताना आम्हाला तो मिळत नाही. बऱ्याच्यात पंचायतनं आम्ही वारंवार सूचना केली, पण पंचायतनी तर मदत नाही केली आम्हाला कोणत्याही प्रकारची. काय हरकत नाही. मावशी नमस्कार. तुमचं आडनाव दळवी ना? येऊ का इकडं? बरं धन्यवाद. हे आता जरा बरोबर ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. घर कधी बांधलं? घर आता बांधले आम्ही, आमच्याच जागेत बांधले. हा ना. कागदपत्र आहे सगळं आमच्याकडे, तुम्ही बघा. तुमच्या घरात माणूस कोण आहे? आम्हीच आहे. तुमचे मिस्टर कुठे? दुकानात. कुठे दुकान दुकान आहे त्यांचं? आमचं सावरगावला. बर बर बर. बरं आम्ही आमच्याच जागेत बांधले ना. आम्ही काही इतर काही हे नाही केलं. आमची जागा आहे, त्या बाईला दिलेली, पण ती जागा आमचीच आहे. आम्ही काही हे केलं का? आमच्याकडे नाही कागदपत्र नाही, आहे. कोणती जागा तुमची म्हटली बाईला? ती सुद्धा दिलेली जागा आमचीच आहे. ते घर आहे ते? ते कडी लावलेली ते. हा घर. हो ते तुमच्याच जागेत आहे? ते आम्ही आमच्या म्हाताऱ्याने बहीण म्हणून मांडली होती, त्यांना तसंच दिले बांधायला. दान दिलं? हो दान दिलं. आम्ही आमच्याच जागेत. पहिला आमचा आळूचा वाटा होता इथं, अख्खा गाव सांगल. आम्ही काही हे केलं असं अख्खा गाव सांगल. बर. आमच्या केस पण चालू आहे कोर्टामध्ये. जो आम्हाला कोर्टाने देईन तोच आम्ही हे कर. आता कोर्टात नेलंय ना आम्हाला, मग कोर्टानेच हे करायचं, दुसरा उद्योगच करायचा नाही. बरोबर आहे तुमचं. कोर्टामधून न्याय मिळाला कोर्टाने पाहिजे. हे केलंय ना, मग कोर्टात ठीक आहे जायचं. ठीक आहे. थोडस म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे जरा हे होतंय, दम एक लागतो. तर मग आत्ताच बीपी आता हळूहळू काय नाही, आपण आपलं फक्त बोलणं चाललं करतोय. बोलणंच चाललंय, पण काही उद्योग करायची गरजच नाही ना. का आम्ही कुणाच्या दारात बांधले, कुणाच्या अंगणात गेले घर बांधाय, असं तुमची काय नाही. जागेमध्ये तुमचं हो, घर आहे ना, आमच्याच जागेमध्ये मग टेन्शन घेऊ नका. फक्त टेन्शन ओरडू नाही नका. घेत मी. काय विषय नाही. टेन्शन नाहीच घेत ना मी. आणि म्हणजे BP बाया म्हणून वाढेल. एकटा माणूस बघून काही करायचं, काही आणायचं, हे कंचा नाही, अख्खा गाव नाही नाही तर या पर्यटनाची जागा आहे, ही जागा आहे आमचीच आहे. हा? ही मोकळी दिसते? हो ही पण आमचीच आहे. ठीक का? हा इकडे काय दाखव नाही. बरं ते कॅमेरा. हे कुठपर्यंत आहे तुमची? तिथपर्यंत आहे, त्या भिंताडापर्यंत. थांबा, नका नका, सॉरी, तुम्ही नका बोलू. बरीच जागा आहे तुमची. मग मग अजून आमची दाडव्यांची बघा, हे पण पडलेलं घर आमचं आहे. कोणतं? आणि बघा हे इथपर्यंत जागा. मग आम्ही काय, हे तुमचं घर हो आहे ते आमच्या चुलत दिराचं आहे, पण आम्ही काही विरोध काय केलंय का सांगा बरं. हे बघा बरं. का? आणि हे पुढचं ते आता ते तुमचं नाही ना ते? आमचं म्हणजे ते बांधलेलं आहे ते पण मोजणी आणणार आहे आमची लोक. पण तुमचं नाही ना ते? मग आमचं निघणारच ना, मोजणी आणणार आहे ते पण. वादाचा विषय तिथे बी. मग बरं आता इथून ही लोक ही पराड्यांची इथं किती 4-5 घर आहेत, बरोबर आहे का? आहेत का? हो बरोबर आहे. मग ते कुठून जायचे आतापर्यंत? त्यांना जागा आता त्यांनी शोधा सर्वे नंबर नाही नाही, रस्ता. आता ठीक आहे, आता शोधतील ते कुठून जातील, पण इथून आधी कुठून जायचे? अरे मला नाही माहिती कुठून जायची ती, मी नाही सांगू शकत. मी काही लय वर्ष झालं आलेले अशातला भाग नाही. पण मी आता पण आताच नवीनच आहेत, 30 वर्ष झाले. मला एवढं सांगता येणार ना, जे तिथं असं ना सर्वे तुमचे नंबर मिस्टर असतील तर बोलावलं नाही, असतं, मी इथं नाहीच सांगता आहे ते. ते सावरगावला आहे. माणसं असतानाच बोलवायची. हा
ठीक आहे आम्ही काय- मावशी अजिबात टेन्शन घेऊ नका, म्हणजे काय नाही, फक्त त्यांनी आम्हाला बातमीसाठी बोलवलं होतं. तर तुम्ही जरा थोडस तुमचा अभिप्राय होतोय, काय भीती विषय नाही, आणि पाणी आम्हाला घ्या. काय झालं ना तर मी तर सगळ्यांना चालेल. गुंतून देणार हा तर प्रश्न आहे. आम्ही चप्पल कोर्टाने घाला. केलेले त्याशी सुद्धा हे बांधायच्या वेळेला मग गळ्यातलं येतोय, तोडलेलं आहे, कानातलं. एवढी लोक माझ्याकडे कॅश येते, मी सगळीकडे पाठवलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते ना कॅश आणून. आता ना काय दगदग नका माझा करू. मोबाईल आणू होय. मुलगा आहे का तुमचा? हो हा माझा मुलगा आहे. आमची माणसं असताना यायचं ना सगळे जण घेऊन. आम्ही जागा कुठून द्यायचं त्या पवारांना विचारायचं, आम्हालाच का विचारायचं? ते शिल्पांचं घर आहे का आम्ही एकटाच का इथं? बरोबर, ठीक आहे. तुमचं एवढंच म्हणणं आहे हो का? अजून काय एवढंच म्हणणं म्हणणे. आहे? आम्ही काय आकृत केलं नाही, आम्ही आमच्याच जागेत बांधलंय. आमच्या आळूचा वटा होता, तुम्हाला ते इथपर्यंत दिसतच असन. बघा काय निशाणी बरेच काय. जागा पडीकच आहे. आणि मग ती जागा आता आमची लोक बांधणार आहेत घर, त्यासाठी मोजणी पण टाकली त्या लोकांनी. बांधच पाहिजे. मग हे बांधताना मोजणी केली होती का आपले? मोजणी हो, कशाला आमची करायची? याच्या आधी मोजणी झालेली साहेब, आमचं घर तिथपर्यंत निघाती जागा. मग त्या घरापर्यंत हा, ते घर आमचं होतं पहिलं. आम्ही काय खोटं सांगन का काय? यांनी सर्वे नंबरचा रस्ता काढावा, आणि बिनधास्त कुठून आमच्या लगेच? घरातून निघाला ना साहेब, आम्ही द्यायला- तरी आम्ही द्यायला तयारी, आम्ही नाही म्हणत आम्ही नाही. द्यायला तयारी. वडील कुठे? दुकानात- वडील आमचे दुकाना बाई. तुम्ही आता काय मावशी थोडस दगदग होती त्यांना. दगदग नाही मग हे अहो, 2 वर्ष तर झाले आम्हाला घर 2 वर्ष बांधाय झाले, तसं घर झाले. बांधाय आमचं कोर्टाने काढण्याचा चाललंय ना चालू मग आहे. कोर्टाने मग पण आता चाललंय. त्यांनी आता त्यांचं काय म्हणणं कोर्टाने आहे? आम्हाला निर्णय पण दिलाय. तुमचं नाव काय मानाव दीपक दळवी. आणि वय किती आता तुमचं? 22 वय चालू. बरं ये ना जवळ, ये ना. आता कसं आहे जरा, आता कसं आता तुम्ही हाय वय 22 वय म्हणजे चांगलं वय, म्हणजे असं हे नाही. आता आम्ही इथं लोकांनी काय म्हटले का इथून आहे ना आम्ही येत जात होतो पूर्वीपासून. मग आता तुम्ही काय केलं, हा ओटा समजा आता घर तोडत, त्यांचा आरोप असा आहे का घर पण थोडस 10 फूट नाही 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 काय आम्ही- आता मावशी, तुम्ही इथं थांबा जरा, उन्हामध्ये येत आहे तुम्ही, तर त्याच्यामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे का घर सुद्धा येत आहे, तर त्यांनी ओटा बांधला, आता आम्ही कुठून जायचं? साहेब इथून रस्ताच नाही आणला. मग हे जात ही होते जागा कुठं आधी? आमची त्यांना पण विचारा, कुणाला यांनी विचारा. फक्त सर्वे नंबरचा रस्ता काढा, तिथून सर्वे नंबर निघन, तिथून तुम्ही बिंदास जावा. आमच्या जागेतून निघाला तुम्ही बिंदास जावा. आपण आता सगळीकडे चारी बाजूने बंद झाले ना, आता सर्वे नंबर कुठे माहिती का तुम्हाला तरी? काढा हो सर्वे नंबर. सर्वे नंबर काढा. कुठे आहे आम्ही माहिती पंचायतवाल्यांना बोललोय, कुठे? इकडून मागून रस्ता आहे त्यांना. नाही, घराचं यांनी पण घरं आहे. बांधल्यात मध्ये, हा, मग आता सर्वे काय झाले? नंबर त्यांनी इथून त्याची रस्ता सोच होऊ केली. शकत नाही आमच्यापासून. ते आम्ही काही आम्हाला एकटेच एवढा नाही त्रास इथं. पण झालाय. आम्ही भाऊ, कोणाला आम्ही काही रस्ता नाव एकटेच काय? नाही, ऋषिकेश. ऋषिकेश. आम्ही काही एकटेच मावशी नाही. मावशी एक मिनिट या ना. आम्ही काही एकटेच नाही इथं 4-5 जण आहे हा ठीक आहे. घराची. आता आम्ही समजा एकटीच आता नाही. तुम्हाला हाच रस्ता आहे का नाही? हा, असंच आम्हाला विचार आमच्या करू- फक्त 3 घरांना जागा आहे. ऐक ना ऋषिकेश भाऊ, समजा त्यांनी पण समजा तो बंद केला आणि ते म्हणले जा सर्वे नंबर ते, तुम्ही कुठून जाणार सांगा बरं? आम्ही कुठून रस्ता काढू तवा? इथलं बंद केलं. मग करू द्या ना तिकडं, आम्हाला काय करायचं? हा, करू द्या बंद त्यांना. आणि इथून रस्ताचे आम्हाला जायला 3 घरांना. तुम्ही कागदपत्र बघा आणि मग हे करा. 3 घर कोण? हा? एक ते 2 आणि आमचं 3 आणि एक आमचं चुलत्यांचं 4. पवार- त्यांना नाही चुलत्यांचं का? 2. एक नाही, पवार, परवडणार 2 नाही. पवार. नाही. त्यांचं इथंच घर आहे की जवळ? ते सर्वे नंबर कसं काढायचं त्यांनी, आमच्या जागेतून नाही. ही आमची अख्खी जागा आहे आमची. आमची मोजणी पण झाली बघा, तिथं पण खांब लावलेला आहे, इथला खांब मोडून टाकलाय. बांधलाय. याला त्याला सांगायचं अख्ख्या गावात. काय होईल गेले समजा तुम्ही आता तिघांसाठी तर रस्ता आहे तर ते गेल्याने काय होईल? नाही नाही, आम्हाला नाही विचारायचं, दुसऱ्यांनी द्यायला ते पाहिजे ना. त्यांनी दुसऱ्यांनी घ्या. आमच्या जागेतून नाही जाऊन द्यायचं. मग आमचं आधी हेच कुठून म्हणणं. जात होते हे? आम्हाला नाही माहित कुठून जात होते. मग आता तर हे आम्हाला इथूनच तुम्ही येत आहे. कोर्टाने लावले ना, कोर्टाकडूनच घ्यायचं हे करून. नाही नाही, आता आम्हाला हे नाही इथूनच बोलायचं. येत आहेत ना. आता ही तुम्ही मोटरसायकल माणसं इथूनच येते नसलं ना. का बरोबर हे करीत आता आम्ही आहे तर मग आम्हाला कंपाऊंड, आम्हाला बाकी काय करायचं असेल तर आम्ही काय करायचं? प्लॉटची मोजणी कधी केली तुमच्या? काय नंबर प्लॉटचा तुमच्या ह्या जिथं घर त्या बांधलंय? मोठ्या- हे आमच्या मोठ्या आईला माहिती, ते पुण्याला राहतात. तुम्हाला माहित नाही का? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे का तुमचा प्लॉट तो पाठीमागे, ही सार्वजनिक जागा आहे मोकळी. अहो साहेब, आमच्याकडे पण कागदपत्र आम्हालाच आहे. का तुम्ही विचारता, बाकीचे जण आहेत ना हे घरवाले, त्यांना आरोप विचारा तुमच्यावर आहे ना. आमच्यावर ठीक आहे, काय हरकत नाही. कोर्टात जा ना मग. ओके, चला द्या. धन्यवाद. धन्यवाद.